हॅलो. तर चला आज ना आपण एक मस्त असं स्ट्रीट फूड बनवूया जे ॲक्च्युली व्हेजमध्ये करणार आहोत आपण. फुल ऑफ हेल्दी आहे, प्रोटीन रिच आहे. तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर ती आहे सोया किमा पाव रेसिपी. एकदम मस्त लागते, झटपट बनवून तयार होते. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग सुरू करू आपण याला. इथे मी 1.5 कप सोया चंक्स घेतले. तुम्ही सोया ग्रॅन्युअल्स पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय आहे ना, फक्त ग्राइंडिंगची प्रोसेस कमी होते, बाकी सगळं प्रोसिजर सेमच करायची असते. इथे मी पाणी ठेवलं आहे, ह्याला हलकी उकळी आली आहे. यात आपण हे सोया चंक्स घालायचे आणि ह्याला एक उकळी आली, हे अशी उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि एक 5 मिनटं ह्याला गरम पाण्यातच राहू द्यायचं आहे, ज्यांनी ते सॉफ्ट होतील. जरा आपल्याला ते जरा सॉफ्ट हवे आहेत. सो आता आपण हे असंच ठेवायचं आहे 5 मिनटं. आता हे झालं आहे आपलं. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यात पाणी नको आहे, सगळं पाणी आपण हे काढून टाकायचं आहे आणि चंक्स वेगळे घेऊन घ्यायचे आहेत. हे सगळं काढून घेतल्यानंतर ह्याला थंड पाणी टाकून द्यायचं आहे, थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. ह्याच्यात आपल्याला पाण्याचा थोडासाही अंश नको आहे, नाहीतर ते खूप सॉगी होऊन जाईल आपले खिमा. सो असं मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेते. हे बघा, मी यातलं पाणी काढून टाकलं आहे. बिलकुल पाणी नाही आहे याच्यामध्ये, सगळं पाणी काढून टाकलं आहे. आता आपण ह्याला मिक्सर ग्राइंडरला घालूया. ह्याला फक्त हलकं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये. खूप अगदी बारीक पेस्ट असं करून घ्यायची नाही आहे. थोडंसं आपल्याला हे जाडसर हवं आहे, थोडं रफ कन्सिस्टन्सी हवी आहे ह्याची आपल्याला. सो प्लसमध्ये फक्त 1-2 वेळा फिरवून हे असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये थोडंसं हे असं रफ रफ दिसतं आहे, एकदम पेस्ट नाही झालेली आहे. असंच रफनेस आपल्याला हवा आहे याच्यामध्ये. आता ह्याच्यासाठी इथे मी 1.5 टोमॅटो चॉपरला छानपैकी बारीक चॉप करून घेतलेला आहे. एकदम फाईन चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी बटर घालणार आहे. बटर छान मेल्ट झालं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 तमालपत्र, 2-3 लवंगा, 2 वेलदोडं आणि 1 मोठी वेलची असं घातलेलं आहे. आणि थोडी कसुरी मेथी मी ही तेलातच घालते, त्याने छान सुगंध येतो त्याचा. हे घालून 1-2 मिनटं फक्त आपण परतवून घ्यायचं आहे. आता यात आपण आपले चॉप केलेले टोमॅटोज घालूया. आता हे आपल्याला सॉफ्ट होईस्तोवर शिजवून घ्यायचे आहे. तेल वेगळं दिसायला लागलं तोच तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता, तेल व्यवस्थित साईडने सुटायला लागलेलं आहे आणि टमाटरचं जे होतं ते पण छान असं एकत्र होऊन आलेलं आहे. अशी ग्रेव्हीसारखं एक टेक्स्चर आलं आहे त्याला. आता आपले ड्राय मसाले घालूया. हळद घातलं आहे. ही भाजी थोडी झणझणीत असते, त्यामुळे तिखट थोडं जास्त घालणार आहे मी याच्यामध्ये. धनेपूड घालायचं आहे, जिरेपूड घालायचं आहे आणि गरम मसाला घालणार आहे. तर हे सगळे मसाले घालून ह्याला 3-4 मिनटं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मसाले पण तेलात छान शिजतील. आता हे झालं आहे आपलं. ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे. तुम्ही यात गरम पाण्याचा वापर पण करू शकता, तेल व्यवस्थित सुटेल त्याला. आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं तेल सुटेस्तोवर. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला चांगल्यापैकी आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालते आहे. ते घालूनही आपल्याला 3-4 मिनटं परतवून घ्यायचं आहे. आता ह्याला तेल सुटेस्तोवर चांगला मसाला शिजू द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आता ह्याला तेल सुटायला लागलं. आता आपण आपल्या याच्यामध्ये सोयाचा खिमा घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण मसाल्यांमध्ये.
आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की आपल्याला ह्याला झाकण ठेवून मंद आचेवर एक 15 मिनटं शिजू द्यायचं आहे। एकदम मंद आचेवर शिजवा, अधनंमधनं थोडंसं चेक करत राहा खालून लागत तर नाही आहे। थोडंसं 1-2 वेळा ह्याला पुन्हा ताटली काढून असं एकदा परतवून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल हा ड्राय झाला आहे, जसा की आता हा झाला आहे, तर ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर ह्याला मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। ह्याला मंद आचेवर जितकं शिजवा तितका त्याच्यात फ्लेवर खूप छान उतरतो मसाल्यांचा आणि खूप छान लागते त्याची चव। हे बघा, 15 ते 20 मिनटानंतर हे असं झालं आहे। तेलही छान सुटलं आहे, रंगही छान आला आहे खिम्याला। आता याला मी असंच झाकून एक 10 मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यावर कोथिंबीर घालून आपण याला गार्निश करायचं आहे आणि आपला हा खिमा तयार आहे। खूप टेस्टी लागतो हा पावसोबत खायला। इथे मी पाव भाजून घेतले आणि हा आपला खिमा तयार आहे। एकदम सिंपल रेसिपी आहे, तुम्ही बघितलीच किती पटकन बनली। काही जास्त सामान घेतलं नाही आहे मी, खूप मसाले घातले नाही आहे किंवा खूप ग्रेव्ही बनवली नाही, काहीच केलं नाही आहे। एकदम झटपट बनतो पण खायला खूप टेस्टी लागतो। आणि सोया तर तसेही हेल्दीच आहे खायला, प्रोटीन रिच आहे। सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकन आहे ना त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू।